प्रश्न आहे बघा 724, 212, 381, 375, 682, 918 या संख्या मालिकेत 3 ने निशेष भाग जाणाऱ्या किती संख्या समसंख्या आहेत अशा प्रकारचा प्रश्न आहे। मग यामध्ये आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत या सर्व संख्या पाहायच्या आहेत। 3 ने निशेष भाग जाणाऱ्या म्हटल्यानंतर 3 ची कसोटी काय आहे तर बघा दिलेल्या संख्येमधील प्रत्येक अंकाची बेरीज केल्यानंतर जर त्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो। अशा प्रकारची 3 ची कसोटी आहे। मग आपण या ठिकाणी एक एक संख्या घेऊन पाहूयात। जसं की पहिली संख्या आहे 724, याच्यामध्ये जर आपण 7, 2 आणि 4 7 + 2 + 4 याची जर बेरीज केली तर बघा 7 आणि 2 9, 9 आणि 4 होतात 13, 13 या संख्येला 3 ने भाग जात नाही म्हणून 724 या संख्येला सुद्धा 3 ने भाग जात नाही। त्याच्यानंतर बघा 212 आहे। 212 मध्ये जर विचार केला तर 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 होतात, 5 ला 3 ने भाग जात नाही म्हणून या सुद्धा संख्येला 3 ने भाग जात नाही। त्यानंतर बघा 381 आहे, याची 8 आणि 3 11, 11 आणि 1 12 होतात, 12 या संख्येला 3 ने भाग जातो म्हणजेच 381 या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो। त्यानंतर बघा मित्रांनो 375 आहे, यामध्ये 3 आणि 7 10, 10 आणि 5 15 म्हणजे 15 या संख्येला 3 ने भाग जातो म्हणजे 375 याला सुद्धा 3 ने भाग जातो। त्यानंतर पुढे जो आहे ते बघा 682 आहे, याच्यामधील 6 आणि 8 14, 14 आणि 2 मिळून होतात 16, 16 या संख्येला 3 ने भाग जात नाही म्हणून या संख्येला सुद्धा 3 ने भाग जात नाही। आणि त्याच्यानंतर 918 ही एक संख्या आहे, 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, 18 या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो म्हणजेच 918 या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो। आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय झालेलं आहे, 3 संख्या भेटलेल्या आहेत। कोणकोणत्या? 381 आहे, त्यानंतर 375 आहे आणि त्यानंतर 918 हे आहे। परंतु प्रश्न काय म्हणत आहे की या ठिकाणी भाग जाणाऱ्या किती समसंख्या म्हणतं। मग या ठिकाणी 381 ही सम नाही, 375 ही सुद्धा समसंख्या नाही, मात्र 918 ही समसंख्या आहे। म्हणजेच यामध्ये 3 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांपैकी एक संख्या ही समसंख्या आहे म्हणून याच्यातील पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असणार आहे। मित्रांनो याच्या पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात। 81, 36, 48, 4, 18, 37, 64, 85 या संख्या मालिकेत किती संख्या विषम संख्याच्या वर्ग संख्या आहेत? किती संख्या या विषम संख्येच्या वर्ग संख्या आहेत अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो 81 हा जो वर्ग आहे हा वर्ग कोणता आहे तर हा वर्ग 9 या संख्येचा आहे। त्यानंतर बघा पुढील जी संख्या आहे 36 आहे, 36 हा 6चा वर्ग आहे। 48 ही संख्या वर्ग नाही आहे। त्याच्यानंतर 4 हा वर्ग 2 या संख्येचा आहे। 18 ही वर्ग संख्या नाही आहे। त्यानंतर 37 ही सुद्धा वर्ग संख्या नाही मित्रांनो। त्यानंतर 64 आहे। मग या ठिकाणी बघा 64 हा कशाचा वर्ग आहे तर 8 या संख्येचा हा वर्ग आहे आणि त्याच्यानंतर 85 ही सुद्धा वर्ग संख्या नाही। मग यामध्ये जर आपण बघितलं तर 9 ही विषम संख्या आहे, 6 सम आहे, 2 सम आहे आणि 8 ही सुद्धा सम आहे। याचाच अर्थ फक्त 9 या एकाच विषम संख्येचा वर्ग हा 81 आलेला आहे म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी 1 हे असणार आहे। मित्रांनो याच्या पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात। 8, 4, 7, 3, 6, 2, 7, 1, 7, 6, 7, 5, 7 या अंकमालेत सर्वाधिक वेळा आलेला अंक कोणता आहे? आता हा अंक बघितल्यानंतर आपण जर बघितलं 8 हा अंक आपण मोजूयात तर या ठिकाणी 8 हा एकवेस आहे। त्यानंतर बघा कुठं आहे का नाही म्हणजे 8 हा एकवेस आहे। त्यानंतर 4 हा अंक पहा, 4 हा अंक आपण बघूयात हा एकवेस झाला। त्यानंतर इथे कुठेच नाही। त्यानंतर 7 पाहूयात आपण 1 2 3 4 5 म्हणजे 7 हा अंक 5 वेळा आलेला आहे। त्यानंतर 3 हा अंक सुद्धा एकच वेळा आलेला आहे। 6 1 2 2 वेळा आलेला आहे। 2 हा अंक एकच वेळा आलेला आहे। त्याच्यानंतर 1 हा अंक एकच वेळा आणि 5 हा अंक सुद्धा एक वेळा आलेला आहे। म्हणजे 7 हा जो अंक आहे हा अंक सर्वात जास्त वेळा आलेला आहे आणि म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे। याच्या पुढचा प्रश्न बघा। 4258, 4572,
3814, 3527, 4152 या संख्या मालिकेत 2ने भाग जाणाऱ्या अशा संख्या शोधा की ज्या संख्यांना 3नेही भाग जातो. आता एक लक्षात घ्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 8, 4, 6, 8 हे अंक आहेत त्या संख्येला 2ने निशेष भाग जात असतो. मग या ठिकाणी 8 आहे म्हणजे या संख्येला 2ने भाग जातो, 2 आहे म्हणजे 2ने भाग जातो, 4 आहे म्हणजे 2ने भाग जातो, इथे 7 आहे म्हणून या संख्येला मात्र 2ने भाग जात नाही मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा 2 आहे म्हणजे याला 2ने भाग जातो. म्हणजेच आपल्याला 2ने भाग जाणाऱ्या एकूण 4 संख्या मिळालेल्या आहेत. त्या कोणकोणत्या आहेत तर बघा, 4258, त्यानंतर 4572, त्यानंतर 3814 आणि 4152 या ज्या संख्या आहेत या 2ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. आता याच्यामधील 3ने भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. मग याच्यातील प्रत्येक अंकाची आपण काय करून घेऊया, तर बेरीज करून घेऊया. बघा, 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, 11 आणि 8 होतात 19. म्हणजे 19 या संख्येला 3ने भाग जात नाही म्हणून 4258 या संख्येला सुद्धा 3ने भाग जात नाही. त्यानंतर बघा, 4 आणि 5 होतात 9, 9 आणि 7 मिळून होतात 16, 16 आणि 2 मिळून होतात 18. मग 18 या संख्येला 3ने भाग जातो म्हणजे ही एक संख्या आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर खालची संख्या पाहूयात, 3 आणि 8 मिळून होतात 11, 11 आणि 1 12, 12 आणि 4 मिळून होतात 16, 16 या संख्येला सुद्धा 3ने भाग जात नाही म्हणून ही सुद्धा संख्या आपली येणार नाही. त्यानंतर 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12 होतात, 12 या संख्येला 3ने भाग जातो म्हणजे 4152 या संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. म्हणजेच या ठिकाणी 4572 आणि 4152 या दोन संख्या अशा आहेत की त्या दोन्ही संख्येला 2 व 3 यांनी भाग जातो. म्हणून याच्यातील 2 हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल आणि 2 हा पर्याय क्रमांक C या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यानंतर पुढचं उदाहरण काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात. बघा, 841, 624, 381, 420, 813, 864, 341 वरील संख्यामालेतील 3ने भाग जाणाऱ्या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर शेवटून दुसरी संख्या कोणती. आता याच्यामधील 3ने भाग जाणारी संख्या कोणती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. मग बघा, या ठिकाणी आपण पाहूयात, 8 आणि 4 मिळून होतात 12, 12 आणि 1 13, 13ला 3ने भाग जात नाही म्हणून या ठिकाणी आपण काट मारून घेऊयात. त्याच्यानंतर खालची संख्या बघा, 6 आणि 6 12 होतात, मग 12ला याने भाग जातो म्हणून ही एक संख्या झालेली आहे. त्याच्यानंतर 3 आणि 1 4, 4 आणि 8 12 होतात म्हणजे या ठिकाणी या सुद्धा संख्येला 3ने भाग जातो. त्याच्यानंतर 4 आणि 2 6 आणि 1 0 म्हणजे 6 आलेला आहे, याचा अर्थ याला सुद्धा 3ने भाग जातो. त्यानंतर 8 आणि 1 9, 9 आणि 3 12 म्हणजे या संख्येला सुद्धा 3ने भाग जातो मित्रांनो. त्याच्यानंतर 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 3ने 18ला भाग जातो म्हणून या सुद्धा संख्येला भाग जातो. त्याच्यानंतर 4 आणि 4 8, 8 या संख्येला 3ने भाग जात नाही म्हणून ही एक संख्या आपण काढून घेतली. आता उरलेल्या ज्या संख्या आहेत मित्रांनो त्याचा काय करायचा आहे, आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. मग उतरता क्रम लावत असताना आता याच्यामधील सर्वात मोठी संख्या आपल्याला लिहून घ्यायची आहे. तर बघा, 864 किती आहे, 864. त्याच्यानंतर यापेक्षा लहान संख्या कोणती आहे, ते आहे 813. त्यानंतर त्यापेक्षा लहान संख्या जर कोणती असेल तर ती आहे 624. त्यानंतर त्यापेक्षा लहान संख्या 420 आणि त्यापेक्षा लहान संख्या आहे 381. अशा प्रकारे 3ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांचा उतरता क्रम हा आपण काय केलेला आहे, लावून घेतलेला आहे. आणि याच्यामधील काय विचारलेलं आहे तर उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसरी संख्या कोणती अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मग या ठिकाणी बघा, शेवटी काय कोणती आहे रे, 381 आहे 1 नंबरची. त्याच्यानंतर त्याच्या डावीकडील जी संख्या आहे ती 2 नंबरची ही संख्या येईल आणि ती कोणती येणार आहे, 420 येणार आहे. मग 420 हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक C या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. 426, 381, 348, 452, 527 या संख्यामालेत 2 व 6ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत.
अशा प्रकारचा प्रश्न आहे। मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 2 आणि 6 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत हे या ठिकाणी पाहावं लागणार आहे। मग बघा, सर्वात अगोदर 2 ने भाग कुणाकुणाला जातो, तर ज्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतील त्या संख्येला 2 ने भाग जातो। मग या ठिकाणी बघा 426 यामध्ये एकक स्थानी 6 आहे म्हणून याला भाग जातो। त्याच्यानंतर या ठिकाणी 1 आहे म्हणजे 381 ला 2 ने भाग जात नाही। त्यानंतर या ठिकाणी 8 आहे म्हणजेच याला सुद्धा काय होतो, 348 याला सुद्धा 2 ने भाग जातो। त्यानंतर 452 आणि या ठिकाणी एकक स्थानी काय आहे, 527 मध्ये एकक स्थानी 7 आहे म्हणून 527 या संख्येला सुद्धा 2 ने भाग जात नाही। मग आता राहिल्या किती, 3 संख्या राहिलेल्या आहेत आणि या 3 संख्येमध्ये 6 या संख्येने कोणकोणत्या संख्येला भाग जातो हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे मित्रांनो। आता 6ची कसोटी काय आहे, तर बघा ज्या ज्या संख्येला 2 व 3 काय आहे, तर 2 व 3 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जात असतो बघा। मग आता 2 ने भाग जाणाऱ्या संख्या काढलेल्या आहेत, आता याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत हे शोधायचं आहे मित्रांनो। आता या ठिकाणी बघा 426 याची जर बेरीज केली तर ते किती, ते 12 येते आणि 12ला 3 ने भाग जातो। याचा अर्थ 2 ने आणि 3 ने याला भाग जात असल्यामुळे याला 6 ने भाग जातो। त्याच्यानंतर दुसरी संख्या काय आहे, 348 आहे। मग बघा 8 आणि 4 12, 12 आणि 3 15 होतात म्हणजे याला सुद्धा 3 ने भाग जातो। याचाच अर्थ याला 6 ने भाग जातो। आणि तिसरी जी संख्या आहे ती आहे 452। आता यातील प्रत्येक अंकाची बेरीज करून बघूयात। तर बघा 4 आणि 5 9, 9 आणि 2 11 होतात, मात्र 11 या अंकाला 3 ने भाग जात नाही म्हणून या संख्येला सुद्धा 6 ने भाग जात नाही। मग 426 आणि 348 या दोन संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो म्हणजेच 6 ने भाग जातो। अशा किती संख्या आहेत, या 2 संख्या आहेत आणि म्हणून याच्यातील जो पर्याय क्रमांक सी दिलेला आहे 2 हे याचं उत्तर बरोबर असणार आहे। याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात। 1 5 2 7 3 8 9 4 6 2 या अंकामालेत 6व्या अंकाला 3ऱ्या अंकाने भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दर्शवतो। आता बघा काय म्हणतं या ठिकाणी, 6व्या अंकाला 3ऱ्या अंकाने भागल्यात। आता आपण काय करूयात, याच्यातील 6वा अंक कोणता आहे तो पाहूयात। बघा हा पहिला अंक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, 5वा आणि हा 6वा अंक कोणता आहे मित्रांनो, तो आहे 8 आणि 8 या अंकाला काय करायचं आहे, 3ऱ्या अंकाने भागायचं आहे। मग तिसरा कोणता, 1 2 आणि हा 3 म्हणजेच या ठिकाणी 2 आहे, या 2 ने याला काय करायचं आहे, भागायचं आहे। मग बघा बे चोक 8 आलेला आहे म्हणजे भाग कितीचा बसलेला आहे, 4चा बसलेला आहे। ठीक आहे, मग आता काय म्हणतं 4, याचं उत्तर किती आलं मित्रांनो, 4 आलेला आहे। आणि या ठिकाणी काय म्हणतं बघा, भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दर्शवते, कोणता अंक दर्शवते। आता या ठिकाणी बघा 1 2 आणि 3 म्हणजे या ठिकाणी 4 हा अंक या ठिकाणी दर्शवतं। आता याच्या मध्ये जर बघितलं उजवीकडून 5व्या अंक आहे का, 1 2 3 4 5, 5व्याला 8 येतं म्हणजे हे उत्तर नाही। त्यानंतर डावीकडून 3रे म्हणतात, डावीकडून मग या ठिकाणी 1 2 3 हे सुद्धा येणार नाही। त्यानंतर डावीकडून 5वे म्हणतात ते सुद्धा येणार नाही। आणि या ठिकाणी उजवीकडून 3रे म्हणजे उजवीकडून जर बघितलं तर 1 2 आणि 3 म्हणजे उजवीकडून 3रे हे उत्तर याचं बरोबर असणार आहे। म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक डी हे असणार आहे। याच्यानंतर पुढील उदाहरण हे या ठिकाणी आपण पाहूयात। 196 18 21 36 48 64 85 100 121 या संख्या मालिकेत किती संख्या समसंख्यांचा वर्ग संख्या आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो 196 ही जी संख्या आहे ही 14 या संख्येचा वर्ग आहे। त्याच्यानंतर 18 ही वर्ग संख्या नाही, त्यानंतर 21 ही सुद्धा वर्ग संख्या नाही, त्याच्यानंतर 36 आहे, 36 ही 6 6 36 म्हणजे 6 या संख्येची वर्ग संख्या आहे। त्यानंतर बघा 48 आहे, 48 ही कोणतीही वर्ग संख्या नाही। त्यानंतर 64 घेऊयात, 64 म्हणजे 8 8 64 म्हणजे 8 या संख्येचा वर्ग आहे। त्याच्यानंतर 100 आहे,
100 हा वर्ग कशाचा आहे तर हा 10 या संख्येचा वर्ग आहे आणि त्याच्यानंतर 121 आहे आणि 121 हा जो वर्ग आहे तो 11 या संख्येचा वर्ग आहे. आणि याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की या संख्या मालिकेत किती संख्या समसंख्यांच्या वर्ग संख्या आहेत. मग या ठिकाणी जर आपण बघितलं 11 ही एकमेव विषम संख्या आहे, बाकी सर्व समसंख्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी 1 2 3 आणि 4 समसंख्यांचे वर्ग या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि 4 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, याच्या पुढील उदाहरण या ठिकाणी पाहूयात. पुढील अंकमालिकेत समनंतर मूळ संख्या असे किती वेळा आलेले आहे. या ठिकाणी अंकमालिका दिलेली आहे आणि समसंख्येनंतर मूळ संख्या अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग या ठिकाणी बघा 2 ही समसंख्या आहे, 6 ही समसंख्या आहे. मग 6 ही समसंख्या झाल्यानंतर 3 ही एक संख्या आहे आणि ती कशी आहे मूळ संख्या आहे. म्हणजे 6 या समसंख्येनंतर 3 ही मूळ संख्या आलेली आहे. त्यानंतर पुन्हा 6 आहे आणि 6 या संख्येनंतर परत 2 ही सुद्धा बघा एक मूळ संख्या आहे मित्रांनो. त्यानंतर बघा 2च्या नंतर 8 आलेली आहे, 8 ही मूळ संख्या नाही. 8च्या नंतर 9 आलेली आहे, 9 ही सुद्धा मूळ संख्या नाही. 9च्या नंतर 5 ही मूळ संख्या आलेली आहे, परंतु त्याच्या अगोदरची जी संख्या आहे ही मात्र समसंख्या नाही. त्याच्यानंतर बघा 5च्या नंतर 4 आलेला आहे. त्यानंतर 4च्या नंतर काय आलेला आहे 3 आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा 4 ही समसंख्या आहे आणि त्याच्या पुढे 3 आलेला आहे, ही मूळ संख्या आहे मित्रांनो. त्यानंतर या 3च्या पुढे 8 आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी ही मूळ संख्या नाही. 8च्या पुढे 4 आलेला आहे, ही मूळ संख्या नाही. 4च्या पुढे 5 आलेला आहे, मग 4 ही समसंख्या आहे आणि 5 ही कशी आहे ही मूळ संख्या दिलेली आहे. त्यानंतर 5च्या पुढे 3 आहे, ही मूळ संख्या आहे, परंतु याच्या अगोदरचा अंक हा विषम संख्या आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 2 आहे, 2 ही सुद्धा मूळ संख्या आहे पण त्याच्या अगोदर समसंख्या नाही. त्यानंतर 7 आहे. आता ही 2 संख्या जी दिलेली आहे ही समसंख्या आहे आणि त्याच्या नंतर ही मूळ संख्या आलेली आहे. मग असं जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 मूळ संख्या या अशा आहेत की ज्या काय झालेल्या आहेत समसंख्येच्या नंतर आलेल्या आहेत. मग 5 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो. पुढील अंकमालिकेत सलग 2 अंकाचा गुणाकार 18 येईल अशा किती जोड्या आहेत. तर ही जी अंकमालिका आहे ही आपण या ठिकाणी पाहूयात. 4 आणि 5 4 पंचे 20 आलेला आहे, म्हणजे या दोन्हीचा येत नाही. त्यानंतर 5 त्रिक 15 येतो, या दोन्हीचाही गुणाकार येत नाही. परंतु या ठिकाणी बघा मित्रांनो 3 आणि 6 यांचा गुणाकार 18 आलेला आहे. 6 त्रिक 18. त्यानंतर पुन्हा 6 त्रिक 18, म्हणजे या ठिकाणी परत एक आलेला आहे. त्यानंतर 7 त्रिक 21 याचाही येत नाही. त्यानंतर 7 8 56 तिथंही येत नाही. 8 दोन्ही 16 येतं. त्यानंतर पुन्हा ह्या 2चा आणि 8चा गुणाकार करून पाहूयात. 2 8 16 इथेही येत नाही. त्यानंतर 8 आणि 5 8 पंचे 40 इथेही येत नाही आणि 5 सक्क 30 म्हणजे या ठिकाणी सुद्धा येत नाही. त्यानंतर 6 आणि 3चा गुणाकार या ठिकाणी पाहूयात. तर 6 आणि 3 यांचा गुणाकार 18 येतो, म्हणजेच ही तिसरी जोडी ही आपल्याला या ठिकाणी सापडलेली आहे. त्यानंतर 3 आणि 3 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 9, हे सुद्धा येत नाही. त्यानंतर 3 9 27 यांचा 18 गुणाकार येत नाही, म्हणून ही सुद्धा चुकीची जोडी आहे. आणि 9 दोन्ही 18 म्हणजे या ठिकाणी 18 येतो, म्हणून ही एक जोडी होणार आहे. मग अशा जर बघितल्या मित्रांनो तर अशा किती जोड्या होईलात तर बघा या ठिकाणी ही एक जोडी, ही दुसरी जोडी, त्यानंतर या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 4 जोड्या होत आहेत. म्हणजे या ठिकाणी 3 गुणिले 6 ही एक जोडी झालेली आहे. दुसरी जी जोडी आहे ती आहे 6 गुणिले 3. त्यानंतर तिसरी जोडी जी आहे ती कोणती आहे तर बघा 6 गुणिले 3 ही तिसरी जोडी आहे आणि चौथी जोडी 9 गुणिले 2. अशा प्रकारे आपल्याला 4 जोड्या मिळालेल्या आहेत आणि 4 जोड्या किंवा 4 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो. त्यानंतर याच्यातील पुढील जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूयात. पुढील अंकमालिकेत सलग 2 अंकांची बेरीज 15 येईल अशा किती जोड्या आहेत. मग या ठिकाणी बघा 9 आणि 4 मिळून होतात 13, ही जोडी येत नाही. त्यानंतर 7 आणि 4 11,
ही सुद्धा जोडी येत नाही. आता या ठिकाणी बघा मित्रांनो 7 आणि 8, 7 आणि 8 मिळून होतात 15, म्हणजे आपल्याला पहिली जी जोडी आहे ती 7 अधिक 8 ही मिळालेली आहे. त्यानंतर 8 आणि 2 10 होतात, ही जोडी सुद्धा येत नाही. 2 आणि 4 ही सुद्धा येत नाही. त्यानंतर बघा 4 आणि 9 यांची बेरीज जी आहे ही 13 येते, म्हणजे ही सुद्धा जोडी होत नाही. त्यानंतर 9 आणि 6 यांची बेरीज ही 15 येणार आहे मित्रांनो. 9 अधिक 6 यांची बेरीज 15 येते, म्हणून आपल्याला ही एक जोडी मिळालेली आहे. त्यानंतर 6 आणि 1 7 होतात. त्यानंतर 1 आणि 4 5, 4 आणि 8 12, 8 आणि 7. आता या ठिकाणी 8 आणि 7 याची बेरीज 15 येते. त्यानंतर 7 आणि 2 यांची बेरीज 9 आहे. त्यानंतर 9 आणि 2 11. त्यानंतर 9 आणि 6, तर या ठिकाणी बघा 9 अधिक 6 याची बेरीज सुद्धा 15 येते आणि 6 आणि 3 मिळून 9 होतात. मग या ठिकाणी जर बघितलं तर 2 अंकाची मिळून बेरीज 15 येईल, अशा आपल्याला एकूण 4 जोड्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आणि 4 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो.